जळगाव शहरामध्ये काल प्रचंड वेगाने असलेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी जी आहे वृक्ष उन्मळून पडले आहे। जळगाव शहरातून जाणारा मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्ष या ठिकाणी उन्मळून पडली होती आणि त्यामुळे जी आहे रात्री जवळपास 1 ते 1.5 तास या वाहनावरील या मार्गावरील जी वाहतूक होती ती या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा झाला होता व वाहतूक ठप्प झाली होती। रात्री उशिरापर्यंत जे आहे या ठिकाणी या महामार्गावर कोसळलेल्या वृक्षांचं जे आहे हे वृक्ष आणि वृक्षाच्या पडलेल्या फांद्या बाजूला करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि युद्ध पातळीवर हे काम पूर्ण करण्यात आल्यानंतर रात्री ही जी वाहतूक आहे या ठिकाणी आता सुरळीत झालेली आहे आणि या ठिकाणाहून आता पूर्णपणे वाहतूक सुरळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव शहरातल्या मुंबई नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर आहोत आणि या ठिकाणी जी आहेत महामार्गावर एकाच ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणावर वृक्ष जे आहेत ती उन्मळून पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। बांभोरी नजीकचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी जवळपास एकाच ठिकाणी जवळपास 10 ते 15 वृक्ष हे रस्त्यालगतची ही महामार्गावर कोसळली आणि त्यामुळे महामार्गावरची वाहतूक जी आहे ती रात्री 10:30 ते 12 वाजेपर्यंत या ठिकाणी खोळंबली होती आणि वाहतुकीचा या ठिकाणी खोळंबा झाल्याचं चित्र पाहायला मिळत होतं। रात्री महामार्ग प्राधिकरण असेल किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येऊन ही जी वाहतूक आहे या ठिकाणी हे वृक्ष बाजूला करण्यात आले। वृक्षाच्या ज्या फांद्या झाडावर पडलेल्या होत्या त्या फांद्या बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर मध्यरात्रीच ही महामार्गावरची जी वाहतूक आहे या ठिकाणी सुरळीत करण्यात आलेली आहे आणि आता हा महामार्ग जो आहे या ठिकाणी वाहतुकीसाठी पूर्ववत सुरळीत झाल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।